पुण्यामध्ये कात्रजमध्ये माझा एक फ्लॅट होता 15 वर्षापूर्वी. त्याची एक फार मोटिवेशनल स्टोरी आहे. मी स्वतः त्याच्यातनं एवढं शिकलोय की तो फ्लॅट जेव्हा आम्ही कात्रजवरनं बालेवाडीला शिफ्ट झालो, मला भाड्याने द्यायचा होता आणि एक भाडेकरू माझ्याकडे आला आणि तो मला म्हणला की मला भाड्याने पाहिजे आणि आमचं डील झालं. आम्ही त्याला भाड्याने दिलं. एक मारवाडी माणूस होता आणि त्याच्यानंतर मी त्या एरियामध्ये एकदा आलो आणि बघितलं तर त्याचं एक फार मोठं सुपर मार्केट होतं त्याच माणसाचं. तर मला माहित नाही, मी आत गेलो, त्याला विचारलं तुमचं हे किती भाड्याने घेतलंय तुम्ही? तर ते म्हणले नाही सागर, मी हे शॉप विकत घेतलं, तुझं घर भाड्याने घेतलं. कारण मी जर आधी बिझनेस सेट केला, माझा जर धंदा सेट झाला तर मी कॅशनी फ्लॅट विकत घेईल. पण जर मी माझं भांडवल मी माझ्या घरासाठी लावलं तर माझा बिझनेस नाही वाढणार. तर आपण सगळ्यांनी हे शिकणं फार जरुरी आहे की भांडवल कुठे कधी कसं लावायचं आणि त्याला आपल्या फॅमिलीशी रिलेट न करता थोडे दिवस, म्हणजे आपल्याला काय शिकायचंय, थोडे दिवस भाड्याने तुम्ही राहिले तरी चालेल, पण ते पैसे जर बिझनेस मध्ये वापरता आले आणि त्याला प्रॉफिट करता आलं तर ते आपण करायला पाहिजे.